उधारीचे पैसे मागितल्याच्या वादातून काका पुतण्यावर जीवघेणा हल्ला. कुरखेडा येथील फवारा चौकातील घटना. चौघांविरोधात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल. उधारीचे दिलेले पैसे परत मागितल्याच्या किरकोळ कारणावरून काका आणि पुतण्यावर लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची खळबळजनक घटना कुरखेडा येथील गजबजलेल्या फवारा चौकात शनिवारी सायंकाळी घडली. या भीषण हल्ल्यामध्ये काका आणि पुतण्या दोघेही गंभीररित्या जखमी झाले असून त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी कुरखेडा पोलिसांनी चौघांविरोधात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. 1 लाख रुपयांच्या उधारीमधून हा वाद झालेला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जखमी शुभम कृष्णाजी आंबेकर राहणार वडसा यांनी आरोपी विनोद श्रावण खंडाईत याला यापूर्वी 1 लाख रुपये उधार दिले. या पैशांची वारंवार मागणी करूनही पैसे मिळत नसल्याने शनिवारी सायंकाळी शुभम हे आपले काका घनश्याम वासुदेव आंबेकर राहणार कडोली यांच्यासह पैशांची मागणी करण्यासाठी कुरखेडा येथे आले होते. दरम्यान फवारा चौक परिसरात या विषयावरून त्यांच्यात तीव्र वाद झाला. हा वाद एवढा विकोपाला गेला की आरोपी विनोद खंडाईत, विकास खंडाईत यांच्यासह त्यांचे साथीदार अरबाज आणि परवेज यांनी लोखंडी रॉड काढून शुभम आणि त्याचे काका घनश्याम यांच्यावर बेदम आणि जीवघेणा हल्ला चढवला. लोखंडी रॉडने डोक्यावर आणि शरीरावर वर्मी घाव असल्यामुळे दोघे रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. ऐन गर्दीच्या ठिकाणी घडलेल्या या प्रकारामुळे फवारा चौकात एकच खळबळ उडाली. या शहरात भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. जखमी शुभम यांच्या तक्रारीवरून कुरखेडा पोलीस ठाण्यात आरोपी विनोद खंडाईत, विकास खंडाईत, अरबाज आणि परवेज यांच्या विरोधात भारतीय न्यायसंहिता BNS अंतर्गत खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, धमकी आणि सामूहिक कट रचणे या विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या हल्ल्यानंतर सर्वच आरोपी घटनास्थळावरून फरार झाले असून कुरखेडा पोलीस आरोपींचा कसून शोध घेत आहेत. भर चौकात घडलेल्या या गुंडगिरीच्या प्रकारामुळे शहरात संताप व्यक्त होत आहे. पोलिसांकडून फरार आरोपींना पकडण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत आणि या घटनेचा पुढील तपास कुरखेडा पोलीस करत आहेत.